नमस्कार मित्रांनो, तुम्ही आपल्या पाठच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल की आपण सगळं म्हणजे फिरलं सगळे हे घेतले आपले कुर्ते शॉर्ट कुर्ते. तर आम्ही रूमवर आलेलो आपल्या आकाश आणि मी हे सगळे चेंज करायला आणि आपली पूर्ण म्हणजे फॅमिली पहिले तिथे गेलेली आहे. आम्ही पाठी होतो आता आम्ही पण चाललो आता मंदिराच्या इथं. चला जाऊ. आणि आता मस्त असे महाकालचे टिळक लावले बघा. आता चाललो आपल्या महाकालच्या दर्शनासाठी आणि आता इथून वाटतात आम्हाला 1-2 तास तरी लागणार, कारण की इथे श्रावण म्हणजे सुरू झालेला आहे यांचा, आपला अजून नंतर असतो. चला दर्शनाला पूर्ण फॅमिली बघा. सगळ्यांनी असे महाकालच्यातले टी शर्ट घेतलेले, मावशीनी पण, कल्पेशनी, आकाश आणि मम्मी, ते पाटी पप्पानी पण असेच आम्ही सगळ्यांनी सेम असे महाकालचे टी शर्ट घेतलेले. आता मंदिराच्या इथे आलेलो आणि आता इथे आम्ही म्हणजे मंदिराचे इथे स्टॉल आहे, तिथे आता चपला ठेवतो आमच्या सगळ्यांचा बघा इथं मंदिराचे. तर आणि बघा पाठी बघू शकता इथं मंदिर आहे. बघा इथे 100ला घेतलंय, पहिले आपल्याला बोलतात 5 रुपयाला. शंभरला दिली, पहिले बोला 5 रुपयाला आणि आता 100ला दिले. पहिले बोला टोपली फक्त 5 रुपयाची, नंतर प्रसाद आपल्याला बोला की 100ला. आणि प्रसादाचं म्हणजे बोलता की नाही घ्यायचं असेल तर मग चप्पल वापस घ्या. काय लुटता बघा इथं सगळे. आणि आता इथून चाललो आणि इथं बघू शकता अटी मंदिर आहे. आता आपण मंदिराच्या इथं आलेलो आणि इथं वरती बघू शकता स्क्रीन लावली आहे, महाकालेश्वर यांचे पिंड दाखवत आहे लाईव्ह. आणि इथे बघू शकता इथं मंदिर आहे. आता इथून आपण चाललेलो आहे. मग फ्रीच्या आणि जाणार आहे आणि ज्यांना म्हणजे VIP दर्शन करायचं असेल ना त्यांना 250 रुपये VIP दर्शनचे आणि आपण जाणार आता फ्रीच्या लाईनने. इथे मित्रांनो इथे VIP लाईन आहे, 250 रुपये घेऊन इथून आपल्याला कुपन घेऊन जायचं आहे. तर आपण फ्रीच्या लाईनने जाणार आहेत. फ्रीची लाईन आहे म्हणजे ते आपलं दर्शन तिथून म्हणजे VIP लाईन होतं, 250 रुपये पर पर्सनचे. दुसरी लाईन लावू, तिथून जाऊ. महाकाल कॉरिडॉरच्या इथं आपण आलेलो आहे. इथून आता आपण पुढे जाणार आहे. महाकाल कॉरिडॉरला आपण रात्री येणार आहे फिरायला. कुठून आहे लाईन? इथून आहे. आता इथून आपण चालू आहे. म्हणजे मी मोबाईल बॅग ले जाना प्रतिबंध आहे. कपेशदार मित्रांनो इथून लाईनने चाललो आपण. 4 माणसं वाच कर रही. जय महाकाल. इथून लाईनने चाललोय. महाकाल कॉरिडॉर आहे ना त्याच्या इथूनच समोरून. जय महाकाल. हर हर महादेव. भोले 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 भोले. नमो पार्वती पदे. आलेले पण इथं आता मला मोबाईलला एंट्री नाही बोलले, तरी मी आता थोडे व्हिडिओ काढवतो दाखवतो. मोबाईल तर नाही बोलले आता तरी लपवून फोन माझ्या आतमध्ये आणलेला आहे. तुम्हाला जास्त काही दाखवण्यास सगळं मग थोडं आतमध्ये दाखवतो बघा. व्हिडिओ बोले बोले महादेव बाबा ते नोट्स आपण घेऊन
मित्रांनो आमचा मस्त दर्शन झालं, पण आतमध्ये आपल्याला व्हिडिओ काढायला दिली नाही. मी फोन काढलेला पण मला तरी ओरडले. आता आमचं दर्शन पण मस्त झालं महाकालचं. आता आम्ही आपल्या म्हणजे मंदिराच्या बाहेर उभे. चला थोडं आता इथे बसू आपण थोडं आणि मग जाऊ आपण पुढे फिरायला. पुढे मंदिर कालभैरव ते फिरू पुढे. तो महाकालेश्वर मंदिर. तर थोडं बाहेर आता आम्ही थोडं बसतोय. थोड्या वेळाने जाऊ आता दुसऱ्या मंदिरात फिरायला. मंदिराचं आपला महाकालेश्वर मंदिर आहे, त्या ठीक समोर आपण बघू शकता. साक्षी गोपाल मंदिर, परत रिद्धी सिद्धी गणेश मंदिर आहे, परत प्राचीन श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे, परत संकट मोचन हनुमान मंदिर आहे. तर आता आम्ही बाहेर उभे आपल्या म्हणजे महाकालेश्वर मंदिराच्या बाहेरच. छोटी मोठी हे आहे ना आपले मंदिरात, ते फिरतो थोडं. आपलं महाकालाचं यांचं दर्शन पण सगळं नीट झालं. आता आम्ही इथे एक सगळं रिक्षा बुक केलेली आहे. तर आता आपण कालभैरव आणि बाकीचे मंदिर ते फिरायला जाणार आहे. तर चला जाऊ बाकीचे मंदिर फिरायला. आता आम्ही म्हणजे कालभैरव मंदिरला आलेलो आहे. आधी गडकालिका मंदिर फिरलो, तर इथं कालभैरव मंदिरला इथे आलेलो आहे आम्ही. तिथे कालभैरवचं पण दर्शन घेऊ असं बोलले होते की आपण उज्जैनला आल्यावर म्हणजे महाकालेश्वर दर्शन घेतल्यानंतर आपल्याला कालभैरव यांचं पण दर्शन घ्यावं लागतं, नाही तर पूर्ण म्हणजे महाकालचं दर्शन म्हणजे पूर्ण होत नाही असं बोलतात. तर कालभैरव यांचं पण दर्शन घेऊ. चला जय महाकाल. आणि बोलतात की महाकाल हे उज्जैनचे राजा आहेत, तर कालभैरव हे उज्जैनचे सेनापती आहे. बोलतात की कालभैरव आहे ना त्याला म्हणजे दारू चढवली जाते, तर आम्ही इथं घेतलेली आहे. तर ही आपण कालभैरव यांना चढवू. आता चढू आपण कालभैरवसाठी दारू. आणि इथे बोलतात की कालभैरवची दारू पूर्ण पिऊन घेतात आणि ते कुठं ते अजून कोणालाच नाही माहिती. जाऊ आणि किती टाईम लागतो इथे पण माहीत नाही. आणि इथे पण व्हिडिओ काढू येतात की नाही आपल्याला. जय कालभैरव बाबा. जय श्रीराम. भरपूर आहे. हर महादेव. बाबा कालभैरव की जय. कालभैरव हर महादेव. पार्वती पते हर हर महादेव. मित्रांनो आपलं आता कालभैरव बाबा यांचं पण दर्शन झालं आणि इथं आम्ही ती दारू घेतलेली आहे, ती बाबाला म्हणजे चढवली. पण तेव्हा आम्हाला म्हणजे व्हिडिओ मी काढत होतो पण मला काढू दिली नाही, फोन बंद करायला सांगितलं. तर आता आम्ही कालभैरव बाबाचं पण दर्शन घेतलेलं आहे. आता आम्ही चाललो आहे पुढे. आता मंगलनाथ मंदिर ते पण तिथे फिरणार आहे, चला तिथे जाऊ. मित्रांनो आता आपण महर्षी संदीपनी आश्रममध्ये आता आलेलो. इथं श्रीकृष्णाने एकूण 48 विद्या शिकलेल्या त्याला बघून दाखवतो. बघा इथे भगवान श्रीकृष्ण की पाठशाला आहे. भगवान श्रीकृष्ण की पाठशाला. देश म्हणजे श्रीकृष्णाची पाठशाला होती. इथं श्रीकृष्णाने म्हणजे 48 विद्या शिकलेल्या. माझ्या समोरच इथे महादेवाचं मंदिर आहे पाठशाळेच्या समोरच. चला आता आपण थोडं म्हणजे इथं आश्रम पण फिरू दाखवतो. लिहिलं आहे श्रीकृष्ण सुदामा बर्नाम विद्यास्थल प्राचीन खडे नंदी एवं धन कुबेर की आदित्य प्रतिमा.
सगळं आश्रम पण फिरून दाखवतो तुम्हाला मी. श्री महाप्रभु की 43 बैठक दर्शन, 48 बैठक दर्शन, श्री कृष्ण बलराम और सुदामा दर्शन. मित्रांनो इथे लिहिलेले कोणती म्हणजे कसे कसे केले, पहिली बैठक, दुसरी, तिसरी आहे बघा इथे रांगेत. बघा इथे किती म्हणजे पूर्ण जेवढ्या विद्या शिकल्या ना तेवढ्या सगळं इथे लिहिलेलं आहे मित्रांनो. म्हणजे कोणत्या कोणत्या विद्या शिकल्या आणि कधी किती बैठकमध्ये बघा. किती सारे बघू शकता मित्रांनो, खूप असे म्हणजे सगळे असे फोटो लावले आणि कोणती कोणती विद्या शिकली त्याचं श्रीकृष्णांनी असं दिलेलं आहे पुन्हा आश्रममध्ये. श्रीकृष्ण शिकली 64 कला, सॉरी मित्रांनो 64 कला श्रीकृष्णांनी इथे शिकलेली. आणि बघा इथे किती भारी सुंदर असं तलाव आहे. बघा इथे शिवलिंग पण आहे. आपण आलोय मंगलनाथ धाम मध्ये, म्हणजे मंगलनाथ मंदिर मध्ये. हा आपल्या पृथ्वीचा म्हणजे एकदम केंद्रबिंदू आहे. मंगळ ग्रहाचं मंदिर आहे म्हणजे आपल्या पृथ्वीचा एकदम केंद्रबिंदू आहे ना, ते आहे इथं मंगलनाथ धाम. बघा इथं गो माता पण आहे. जाऊ आतमध्ये. म्हणजे कोणाला इथं मंगल बिंगल असेल ना, उतरत असेल ना, तर इथे उतरवू शकतात. ते आपल्या म्हणजे आपलं अंबरनाथ तिथे पण आहे महाराष्ट्रामध्ये आणि इथे पण आहे. बघा मंगळ ग्रहाची पूजा. मंदिराच्या बाजूला लागूनच नदी आहे. हे बघा बिलकुल इथं मस्त वाटतंय. हे बघा बघा आपल्या म्हणजे इथे मंदिर आहे मंगळ ग्रहाचं आणि इथे नदी आहे बघा, शिप्रा नदी. 9 ग्रहाचे मंदिर. केतू, शनी, राहू, मंगल, सूर्य, गुरु, बुध, शुक्र आणि चंद्र. बघा मित्रांनो बघू शकतात हे 9 ग्रह आहे चे मंदिर आहे इथं आपल्या इथं. मंगळ ग्रहाच्या मंदिराच्या बाजूलाच 9 ग्रह. मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आपण म्हणजे सगळं उज्जैनमध्ये फिरलो. महाकालेश्वर यांचे सर्वात पहिले आपण दर्शन घेतलं. नंतर आपण कालभैरव यांचं दर्शन घेतलं. गडकालिका माता मंदिर यांचं दर्शन घेतलं. परत म्हणजे श्रीकृष्ण तिथं म्हणजे विद्या घेतली जे 6 होती ना ते आपण आश्रम फिरलो. आणि मंगळग्रह मंदिर याचं पण दर्शन घेतलं. आता आम्ही आलो म्हणजे आपल्या जिथं आपण हॉटेल घेतलं त्या रूमवर आता आलेलो आहे. आता परत जाणार आहे फिरायला. तर तुम्हाला कंटिन्यू आपल्या म्हणजे नेक्स्ट व्लॉग पण बघत राहा. आणि तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल नक्की लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला बाय.